तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या विश्व न्यू इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर आज एक आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की लाडकी बहिणी योजना नवीन परिपत्रक जारी, अर्जाची पडताळणी सुरू. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून निश्चित कळवा. तर मित्रांनो, आपण इथे पाहणार आहोत नवीन परिपत्रक आले व अर्जाची पडताळणी सुरू. काय आहे विशेष आपण पाहूया. तर इथे जे आहे ते पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिनांक 1/8/2025 रोजीच्या माननीय सचिव महोदय, महिला व बालविकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार. तर नंबर 1, नारी शक्ती दूत ॲपवर लाभार्थ्यांचे वय दिनांक 1/7/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यांस पात्र करावे. तर तुमचे वय 1 जुलै 2024 रोजी जर 21 वर्ष पूर्ण नसेल तर तुम्ही अपात्र असू शकता. नंबर 2, वेब पोर्टलवर लाभार्थ्यांचे वय हे दिनांक 30/9/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यांना अपात्र करावे. तर तुम्ही जर वेब पोर्टलवर लाभार्थी असाल तर तुमचं वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसल्यास तुम्ही अपात्र असू शकता. नंबर 3, वय लाभार्थ्यांचे वय दिनांक 1/8/2025 रोजी 65पेक्षा जास्त असले तर त्यांना अपात्र करावे. जर लाभार्थ्याचं वय 1 ऑगस्ट 2025 रोजी 65पेक्षा जास्त असेल तर त्यांना अपात्र करून त्यांचे पैसे बंद होऊ शकतात. नंबर 4, लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करतेवेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्रे अपलोड केले होते त्याची तपासूनच वयाची खात्री करावी. वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये. तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रांवर जन्मतारखेत बदल आढळल्यास लाभार्थ्यास पात्र करावे. तर तुमचं वय जे पाहण्यासाठी त्यांनी आधार कार्ड तपासणार नाहीत, तर दुसऱ्या आधार कार्डच्या व्यतिरिक्त तुम्ही जे कागदपत्र अपलोड केले ते त्यावर ठरवून तुमचं आधार कार्ड वय ठरवण्यात येईल व तुमच्या इतर कागदपत्रावर जन्मतारखेत बदल आढळल्यास लाभार्थ्यास अपात्र करण्यात येईल व तुमचे पैसे बंद करण्यात येतील. त्यानंतर पाहू शकता 5 नंबर, कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब. 2 पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत हे तपासावे. कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब. 2 पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे. तुमचं जे आहे ते रेशन कार्ड तपासण्यात येईल व किती महिला लाभ घेत आहेत हे देखील तपासण्यात येईल. शासन निर्णयान्वये एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. जर तुमच्या घरामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित महिला जर असेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकते, हे असं इथे दिलेलं आहे. त्यानंतर समोर पाहू शकता, माननीय सचिव यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एक कुटुंबात एक विवाहित आणि एक विवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे. तर तुमच्या इथे कोणी येईल आणि अंगणवाडी सेविका वगैरे आणि विचारतील की तुमचा कोणाचा लाभ चालू ठेवायचा आहे व कोणाचा बंद करायचा आहे, तर एका घरामध्ये एक अविवाहित आणि एक विवाहित महिलेलाच या ठिकाणी लाभ मिळणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर राशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी. तुम्ही जर आता राशन कार्डमध्ये बदल केला असेल तरी पण तुमचे जुन्या राशन कार्डप्रमाणे संख्या ग्राह्य धरण्यात येईल. नंबर 6, कुटुंबात 2 विवाहित महिला या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे. उदाहरणार्थ, तुमच्या घरी जर 2 महिला या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही या योजनेचा अपात्र आहे. त्यानंतर उदाहरणार्थ, एक कुटुंबातील सासू आणि सून अथवा 2 किंवा 2 पेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व एक अपात्र ठरेल. दोन्ही बी जर कुटुंबातील सासू आणि सून अथवा 2 किंवा 2 पेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व एक अपात्र होईल. तुमच्या म्हणण्यानुसार आहे, कोणाला तुम्ही अपात्र करू शकता आणि कोणाला पात्र करू शकता. पात्र व्यक्तीला पैसे येतील, अपात्र व्यक्तीला पैसे येणार नाहीत. नंबर 2,
कुटुंबातील 2 बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहीण ही अपात्र आहे. कुटुंबात जर 2 बहिणी असतील लाभ घेत असतील तर त्यातील एक बहीण ही अपात्र आहे. नंबर 7, लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरीलप्रमाणे निकष लागू राहतील. वरील जे निकष आहे त्याप्रमाणे त्यांना देखील निकष लागू राहतील. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे 8वा. लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत लाभार्थ्याची तपासणी करून घ्यावी. स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थीबद्दल कोणतीही माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना अवगत झाली नसली तर लाभार्थ्यास अपात्र करावे असं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पॉज करून देखील वाचू शकता. व्हिडिओ हे कसा वाटला हे निश्चित कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, व्हिडिओ खूप जण पाहतात पण सबस्क्राईब कोणी करत नाही. तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून निश्चित कळवा. तर धन्यवाद मित्रांनो.